नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। गाडी भरून आपली रेडी आहे। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 8:15 वाजलेत मित्रांनो। लोडिंगचं आपलं फायनल झालंय। इंडस्ट्रियल एरियात जायचं आणि पुन्हा मार्केटचा लोड आहे। आता रामपुरा सर्कल म्हणून आहे, तिथं थांबलो। 1 तास झालं इथं थांबलो। लेबर लोकांची वाट बघत आहेत। 5-5 मिनिटांनी येतो फक्त सांगत आहेत। आता पण गेलो असतो आम्ही इंडस्ट्रियल एरियात, पण येणार आहेत लेबर, त्यांचीच वाट बघतो। आता बघू किती वेळ लागतात आणि काय होतात आणि मग जाऊयात। लेबर आले की पहिले इंडस्ट्रियल एरियात जाऊयात। कधी येतील लेबर लोक ओळखीचे आहेत, पण काय इथं दिसेना। आपली गाडी मागच्या साईडला थांबलेली आहे, इथं नाही दिसत आहे त्याच्यात। बघू आता किती वेळ लागतात आणि कधी येतात ते। मित्रांनो, दुपारचे 11 वाजलेत। मिलमध्ये आलोय, गाडी लोडिंग चालू आहे बघा। इथं साईडचं ओपन करायला लागतं, जरा वरती घ्यायला लागतं। आम्हाला लोकांना वारच लागत नाही पॅक असल्यामुळं। 1-2 जागी भरायची बहुतेक, 2 मिलमध्ये जाऊन भरायची। किती वाजवतात काय माहिती। ह्या मिलमध्ये पहिल्यांदाच आलो, त्याच्या अगोदर कधी आलो नव्हतं। बघूयात आता किती वाजतात आणि काय होतं ते। साधारण लवकरात लवकर जेवढंच होते तर बरं होईल, नाहीतर परत उशीर झाला की प्रॉब्लेम होतो। तसं व्हायला नाही पाहिजे। बघू सेट लोक येतील तेव्हा काय। हां साहेब, दुपारचे 2 वाजलेत मित्रांनो। अर्धी गाडी भरून झाली, अजून अर्धी भरायची। समोर बघा लाकडं कटिंग चालू आहे। हेच लाकडं आपल्या गाडीत लोड होतं। या साईडला माल ठेवला आहे। लेबर लोक जेवायला गेलते। जेवून बघूयात आता किती वेळ लागतो, कारण की बहुतेक इथून दुसऱ्या मिलमध्ये पण जायचं, तिथं पण लोड करायचे। यांच्याकडे जरा माल कमी वाटतो। जेवायला जायचं, अजून जेवायला नाही गेलो, जरा लांब जायला लागतं, त्यामुळं गाडीतच पोहोचतो। आता दुसऱ्या मिलला गेल्यानंतर तिथं काहीतरी खाता येईल। दुपारचे 3:30 वाजलेत मित्रांनो। आलोय आता दुसऱ्या मिलमध्ये। त्या नवीन मिल झाल्यात आता इंडस्ट्रियल एरियामध्ये। मस्त स्पॉट आहे, अजून डेव्हलप होते बघा। इथं समोरची जागा दिसते, तिथं अजून थोड्या दिवसात काही ना काही मिल चालू होतील। बाकी सगळे मोकळे। समोर एक बारीक कसं तळ दिसते बघा। तिथं एक रस्ता पण आहे। या साईडला पण भरपूर मिल झाल्यात। समोर डंपर लागलाय। खूप म्हणजे खूप मिल झाल्यात आता। महाराष्ट्राची गाडी लागली, पुण्याचीच गाडी ती पण 6 टायर आहे। समोर दिसते, थोड्या वेळात होईल त्याची भरून। इथं पण गाड्या आहेत। 4-5 मिल आहेत ह्या। इथून ह्या खाली गाडी लागली तिथपासून ते इथपर्यंत 4-5 मिल आहेत टोटल। या साईडला पण मिल आहे। आणि आपली गाडी ह्या मिलमध्ये लागली। साईडने आम्हाला माल टाकत आहे। ताडपत्री जराशी वर घेतलेली। हे बघा, इथून लोडिंग चालू आहे आपलं आतमध्ये। अशा प्रकारे लोडिंग चालू आहे बघा। साईडने देतात, होऊन जायला पाहिजे। आता फायनल माझ्या मते इथंच होईल गाडीचं टोटल। इथलं फायनल झालं की मग पुढं काटा डायरेक्ट।
लवकर झालं तर बरं होईल. समोरच्या साईडला डोंगर आहेत बघा. पावसाचं मगाशी वातावरण झालं, जरासा पाऊस पडला पण एकदम नॉर्मल आणि परत बंद झाला. जेवण वगैरे नाही केले अजून. भेळीचा पुडा घेतला होता, तो खाल्ला मी आणि गुंदन शेटने अर्धा. आता बघू काहीतरी नाश्ता करू आणि डायरेक्ट रात्रीच जेवण. बघूयात इथं किती वेळ लागतो ते. मित्रांनो, रात्रीचे 7:45 वाजलेत. गाडी भरून आपली रेडी आहे, फक्त टपालासाठी राहिलंय. आता टपाल द्यायला किती वेळ लावतात काय माहिती नाही. होईल पण लगेच, काय सांगता नाही, तर उशीर पण लागल. आता इथून डायरेक्ट आपलं जेवण वगैरेसाठी. जेवण तर दुपार आम्ही केलंच नाही. संध्याकाळी भजी वगैरे खाल्लीत थोडे. आता बघू जेवायला एक तर कडूर, नाहीतर त्याच्या पुढं कुठंतरी थांबता येईल डिझेल वगैरे टाकल्यावर. अजून नक्की नाही. पहिले टपालाला किती वेळ लागतो काय माहिती. उशीर झाला, आमचा अंदाज होता 5-6 वाजेपर्यंत वगैरे सुटल, पण जास्त उशीर झालाय. आता टपालाची वाट बघत आहेत, कधी देतात काय माहिती. टपाल भेटला की लगेच निघूया मित्रांनो. रात्रीचे 11:45 वाजले. आलोय आता आजमपुराच्या पुढे एक गाव आहे, तिथे जेवणासाठी थांबलेलो आहे. आता इथून जेवण केलं की डायरेक्ट उल्ला डाबा झोपायसाठी. तर बघू किती वाजतात वगैरे, पण सकाळीच होईल. 5-6 तरी वाजतील, कारण की उशीर झाला आहे हे करायला. डिझेल वगैरे आम्ही चिखलीलाच टाकलं, कारण की ते आजमपुराच्या इथं पंपात मागच्या वेळेस आम्हाला डिझेल नव्हतं भेटलं, त्याच्यामुळं आम्ही चिखलीला टाकलं. ते बरं झालं, कारण की ते पंपच बंद होता आज पण. तर जेवण करूयात मित्रांनो आता. आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.